करू या कौटुंबिक अशा कार्यक्रमात जमलेले मनोहरचे आपण सर्व मित्र. रोज सकाळी मी फिरायला जातो त्यावेळी आपल्यापैकी बहुतेक जण तिथे असतात. त्यामुळे नजरेची भेट तर आपली होतच होती. आज आपण प्रत्यक्ष एका ठिकाणी जमलो. संदर्भ आहे मनोहर कबाडे यांनी ज्या पुस्तकाचं संपादन केलं आहे त्या संदर्भात चर्चा करावी. मनोहरची अशी इच्छा होती की मी या पुस्तकासंबंधित थोडंसं बोलावं. मनोहरचे हे वडील आणि तुम्ही सर्वजण कदाचित त्यांच्या संपर्कात असाल. मी मात्र त्यांच्या संपर्कात कधीच नव्हतो. या पुस्तकात प्रकाशित झालेल्या 27 लेखातील शब्दातून मी आई आणि अण्णा या दाम्पत्याला ओळखण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक अभिनव यासाठी आहे की या पुस्तकात बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीचं लेख नाही. जे लेख आहेत अण्णावर भाऊ आणि भाऊजय, आईवर भाऊ भाऊजय, या दोघांच्यावर मुलगा आणि सून, जावई, मेवणे, गावकरी एक, दुसरा मुलगा, सून, पुतणी, भाचा. एकच बाई अशी आहे जी या कुटुंबाशी नातेसंबंध ठेवत नाही, ती आंधळकर नावाची स्वयंपाकीण. बाकी नात, नातू, नातसून, नात, भाचा ही सर्व रक्तसंबंध आणि वैवाहिक संबंधातून जमलेली ही सर्व मंडळी या व्यक्तीच्याबद्दल आपल्या आठवणी लिहिलेल्या आहेत. या आठवणी वाचल्यानंतर मला या व्यक्तिमत्वाची जी वैशिष्ट्य जाणवली ती आधी मी विस्ताराने तुमच्यासमोर ठेवतो. त्यानंतर एक अभ्यासक म्हणून कदाचित या कुटुंबातील व्यक्तींना, मनोहरना वाईटही वाटेल, पण या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादा काय होत्या हेही मी अत्यंत मोकळेपणाने स्पष्टपणे सांगणार आहे. कारण तुमच्या मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे आणि मी श्रद्धा ठेवण्याचा प्रश्नच नाही. एक तर ते हयातीत नाहीत, दुसरी बाब एक अभ्यासक म्हणून मला जे काही वाटलं ते मी इथं ठेवलेलं आहे. मला वाटलं म्हणजे पुराव्यासहित मी जे सांगणार आहे. यात केवळ कुटुंबाचीच मंडळी आहेत, कुटुंबाच्या बाहेरचा एकही नाही. यांचं मूळ गाव खुदावाडी आपल्या सगळ्यालाच माहीत आहे. कमलाकरनी पहिला जो लेख लिहिला आहे त्यात असा उल्लेख आहे की त्यांच्या वडिलांना 6 मुले आणि 3 बहिणी, एकूण 9 जण, सध्या 4 भावंडे आहेत. संपूर्ण आठवणी 2 भावावर केंद्रित आहेत, कमलाकर आणि किशनराव. या दोघांची मुले, मुली, सुना, नातसुना, भाचे एवढ्यापर्यंतच हे सर्व मर्यादित आहे. या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे परस्पराबद्दल विलक्षण अशी आत्मीयता इथं दिसून येते. आज जेव्हा कुटुंब शब्दाची व्याख्या पत्नी आणि आपली मुलं इथपर्यंतच मर्यादित आहे. केवळ आपल्या भारतात नव्हे तर जगभरात कुटुंब खूप आत्मकेंद्रित झालेली आहेत. एक काळ असा होता ज्यावेळी कुटुंब म्हणजे संयुक्त कुटुंब, ज्यात किमान 25-30 लोक राहायचे. 4-4 भाऊ, त्यांच्या पत्न्या, त्यांची मुलं वगैरे. आणि सुरुवातीला हे कुटुंब याच प्रकारे त्या गावात खुदावाडीत होतं. संयुक्त कुटुंबातून एकल कुटुंबातला हा प्रवास आहे. आणि असा प्रवास गेल्या 40-50 वर्षात या देशात वेगाने सुरू झालेलं आहे. हे जे संयुक्त कुटुंब होतं, हे संयुक्त कुटुंब एकल कुटुंबात बदललं. हा बदल कशामुळे झाला, कशामुळे होत असतो
याचा समाजशास्त्रीय अभ्यास अनेकांनी केलेला आहे. समाजशास्त्राचा एक सिद्धांत असा आहे की एका कुटुंबात जास्तीच्या 2 पिढ्या एकत्र राहतात, तिसरी पिढी स्थलांतरित करते. याचं उदाहरण या पुस्तकातच असं आहे की अण्णा आणि त्यांचा मुलगा ह्या 2 पिढी एकत्र राहिल्या, पण मनोहरचा मुलगा हा बाहेर पडला. परिस्थिती अशी असते की तिसऱ्या पिढीत बदल होत असतो. हा केवळ शिक्षणाचा परिणाम नसून शेतकरी आणि व्यापारी कुटुंबात देखील तिसऱ्या पिढीतला एकतर माणूस बाहेर पडतो आणि समाज असा प्रचारित होत जातो, पसरत जातो. तर हे जे परस्पराबद्दल जी काही आत्मीयता आपल्याला दिसते, ही आत्मीयता कशामुळे असावी? ही आत्मीयता प्रत्येक कुटुंबात असते का? नसते. तर कुटुंबाचा प्रमुख, त्याचा स्वभाव, त्याचा आपलेपण, सर्वांना घेऊन जाण्याची त्याची वृत्ती, यातून कुटुंब संस्था ही मजबूत होत असते आणि त्यातील सर्व सदस्यात एकमेकाबद्दल आत्मीयता असते. अण्णाचं व्यक्तिमत्व कसं आहे तर ते पूर्णपणे कुटुंब केंद्रित आहे. मला अशी माणसं अत्यंत अपवादात्मक रूपात दिसतात. त्यांनी कुटुंबाची व्याख्या 2 भावापर्यंत मर्यादित केलेली आहे. त्यांचं व्यक्तिमत्व संस्कारी व्यक्तिमत्व आहे. पण हे संस्कारी व्यक्तिमत्व देखील कशा प्रकारचे आहे? ते आपल्या आचरणातून संस्कार करतात, उपदेशातून नव्हे. बऱ्याच वेळी आपल्याकडे उपदेशातून संस्कार केले जातात, पण हे उपदेशातून करत नाही. साधारणपणे असं निरीक्षण आहे की कुटुंबातला प्रमुख हा कधी आपल्या सासूरवाड्यातील लोकांशी फार आत्मीयता ठेवून नसतो. कुठलाही जावई सासूरवाडीबद्दल फार आत्मीयता ठेवून नसतो. पण अण्णा याला अपवाद आहे. ते आपल्या बायकोच्या भावासाठी, त्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करतात आणि त्यांचा लेखही याच्यात आहे आणि त्याला कशा पद्धतीनं आपण स्थिर करू शकू याच्यासाठी प्रयत्न करतात. दुसरा भाग त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वैशिष्ट्य, सुनांच्या माहेरीतील मंडळीशी देखील त्यांचे आत्मीय संबंध आहेत. हेही आपल्याला दिसून येत नाही. एकदा सून घरी आली की तिच्याच माहेराबद्दल फारसं नवऱ्यालाही आत्मीयता नसते आणि घरच्या प्रमुखांनाही आत्मीयता नसते. इथंही अण्णा अपवाद आहे. म्हणजे सुनेच्या माहेरातील लोकांबद्दल, आपल्या सासूरवाड्यातील सदस्याबद्दल तेवढीच आत्मीयता आणि त्यांच्यासाठी धडपड, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य मला वाटलं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीकडे त्यांचं लक्ष आहे. साधारणपणे आपल्या मुलाच्या मुलीच्या प्रगतीकडेच कुटुंब प्रमुखाचं लक्ष असतं. पण यांचं नाही आहे, कारण यांनी कुटुंबाची मोठी व्यापक अशी व्याख्या आपल्या मनात करून ठेवलेली. इतरांचे सतत कौतुक करण्याची वृत्ती हे एक वैशिष्ट्य मला जमलं. मुलामुलींचे कौतुक ठीक आहे, पण सुनेचे कौतुक करणारा हा अपवादात्मक सासरा मला वाटला. कारण सुनेशी फारसं सासू सासऱ्याचं जमत नाही, हा जगभरचा अनुभव आहे. त्यांच्या माहेरच्या मंडळीचंही कौतुक करणं हेही विशेष. आता खुदावाडीतील कबाडे कुटुंब हे ज्यावेळी एकल कुटुंबात बदललं आणि बाहेर पडले, मी जसं म्हटलं स्थलांतराची अनेक कारणं असतात. थोडंसं मूळ विषयापासून बाजूला सरकून मी स्थलांतराची कारणे सांगतो. एक तर दुष्काळ हा फार मोठं कारण असतं. आपल्याला कल्पना आहे की नाही माहीत नाही मला, पण
औरंगजेबच्या मृत्यूनंतर 1707च्या दरम्यान निजामाने ज्यावेळी आपलं संस्थान स्वतंत्र जाहीर केलं आणि जिथं जिथं गव्हर्नर, निजाम याचा अर्थ गव्हर्नर, जिथं जिथं मोगलांचे गव्हर्नर होते त्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. आता एकदा स्वतंत्र राज्य आपलं झालं की जबाबदाऱ्या येतात. पहिली जबाबदारी अशी आली की हैदराबाद संस्थानात कृषीचं उत्पादन कसं वाढवायचं आणि व्यापार कसा वाढवायचा. त्यासाठी निजामाने आपले दूत राजस्थानच्या दुष्काळी भागात पाठवले आणि दुष्काळी भागात पाठवून तिथून तिथल्या मंडळींना निमंत्रण दिलं, माझ्या राज्यात या, जेवढी जमीन पाहिजे तेवढी जमीन घ्या, ती कसा, आणि व्यापारासाठी माझं राज्य इतक्या इतक्या सोयी देतील. जसं आजही लोकशाहीत भांडवलदारांना मुख्यमंत्री म्हणत असतो की एवढ्या एवढ्या सोयी दे. त्या सोयी देण्याचं जे एक डॉक्युमेंट प्रसिद्ध आहे त्यात निजामाने मारवाड्यांना व्यापार करताना, शेती करताना अडथळा कोणी आणला तर एक खून माफ करायची त्यांना सूट दिलेली. त्यामुळं हा समाज इथं आला, हे दुष्काळामुळे आला. काही संरक्षणासाठी आले. निजामाने किल्लेदार म्हणून कनौजी ब्राह्मणांची नियुक्ती केली. जिथं जिथं किल्लेदार आहे, किल्ले आहेत, तिथं तुम्हाला कनौजी ब्राह्मण दिसतील, दुबे, मिश्रा वगैरे वगैरे. हे एक कारण महत्वाचं असतं. दुसरं, रोजगारासाठी लोक बाहेर पडतात. तिसरं कारण, भांडणामुळे संयुक्त कुटुंबातून बाहेर पडतात. लग्नामुळे जुन्या काळी 4 भाऊ एकत्र असायचे. एक भाऊ सासूरवाडीत जाऊन राहायचा आणि तिथंच त्याचं सगळं पुढे व्हायचं. तर हा समाज जो आहे, लिंगायत समाज, हा कर्नाटकातून महाराष्ट्रातल्या सीमा भागात आलेला आहे आणि सीमा भागात येऊन तो त्याची जी काही आवड आहे त्या क्षेत्रात तो काम कर. मुळात हा वैश्य समाज, व्यापारी समाज. नंतर त्याच्यातले शेती करण्याकडे वळले. त्यात शेती करण्याकडे वळलेलं हे कबाडे कुटुंब आहे. आता ज्यावेळी एका भाषिक प्रदेशातून दुसऱ्या भाषिक प्रदेशात ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी सगळ्यात मोठा प्रश्न भाषेचा असतो. पुरुष मंडळी ती भाषा स्वीकार करतात काही दिवसात आणि ते सहज शक्य असतं, कारण रोज त्यांचा व्यवहार, संबंध बाहेरच्या समाजाशी. पण स्त्रियांना हे शक्य नसतं, त्या घरी असतात, जनसामान्याशी त्यांचा संबंध येत नाही. त्यामुळं त्यांची ती जी भाषा असते तेच टिकून असते. याचा पुरावा मला मनोहरनी दिला. आई कन्नड बोलायची, वडील फक्त मराठी बोलायचे. कारण आईचे जे काही वंशज होते ते कर्नाटकातून कन्नड भाषा घेऊन आले होते आणि यांचं कुटुंब काही वर्षात कन्नड भाषा सोडून मराठी भाषा आपलेपणाने स्वीकार केली. मी भागवताना एकदा असं म्हणालो की तुम्हाला माहीत आहे का की रेड्डी समाज मराठवाड्यात कसा काय आला आणि तो मराठवाड्यात आहे. निजामाने ज्यावेळी ब्रिटिश कंपन्यांना रेल्वे निजाम प्रदेशात गाडण्यासाठी बोलावलं त्यावेळी त्या कंपनीने म्हटलं गिट्टी करणारे मजूर पाहिजेत. हा अत्यंत अभावग्रस्त रेड्डी समाज हा गिट्टी तोडण्यासाठी आला आणि त्यामुळं अभ्यासकांनी हे सिद्ध केलं की जिथं जिथं मराठवाड्यातून रेल्वे गेली तिथं तिथं तुम्हाला रेड्डी समाज दिसेल. आणि एक वैशिष्ट्याचं की रेड्डी समाजाच्या स्त्रिया भयंकर परिश्रमी, त्याही गिट्टी कापायच्या. त्यामुळे तेलुगू भाषा पूर्णपणे ते विसरले, मराठीकरण झालं. पण मारवाडी समाजातली स्त्री कधीच बाहेर आली नाही, त्यामुळे मारवाडी भाषा टिकून राहिली. ज्यावेळी स्त्री घराबाहेर येते त्याचवेळी त्या कुटुंबाची भाषा बदलत असते, नसता जुनी भाषा टिकून असते. हे जाता जाता काही गोष्टींची आपल्याला कल्पना द्यावी म्हणून
मी हे सांगतोय. तर या कुटुंबात तिसरी पिढी ही स्थलांतरित झालेली आहे. कमलाकरचा मुलगी बाहेर पडले, हे स्थलांतरित झाले आणि स्थलांतरित होताना अनेक अडचणी येतात. त्या नव्या परिसराशी जमून घ्यावं लागतं, तिथल्या संस्कृतीशी, तिथल्या समाजाशी जोडून घ्यावं लागतं. हे दोन्हीकडून होतं. म्हणजे ज्या समाजात गेले तो समाज या बाहेरून आलेल्या समाजाची बऱ्याचशा गोष्टी स्वीकार करतो. उदाहरणार्थ लातूर जिल्ह्यातल्या काही भागात येळामास केली जाते. हा मूळ कर्नाटकातला सण आहे. जवळच्या बीड जिल्ह्यात ते होत नाही, परभणी जिल्ह्यात होत नाही, इथं होतं. कारण हा दोन समाजाच्या समन्वयातून आलेलं आहे, ते एकाने टिकवून ठेवलेले. सहावी गोष्ट, अण्णा नावाचा व्यक्ती भयंकर व्यवहारी आहे. त्यांच्या व्यवहारीपणाचे अनेक किस्से इथं सांगलेले, पण तेवढेच प्रामाणिक आहेत. व्यवहारी माणूस कसा असतो, बऱ्याच वेळी पैसे उभे करण्यासाठी बेईमानी स्वीकार करतो. पण भाजीवाल्याची किंवा इतराची 5-10 पैशासाठी वाद घालणारे अण्णा आयुष्यात कधीही गैरमार्गाने त्यांनी पैसा आणलेला नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आपल्या श्रमातून जे आलेले आहे ते अत्यंत सावधपणे खर्च करणे हा त्यांचा स्वभाव आहे. पण याला आपण कंजूस म्हणू शकत नाही, कारण कौतुक म्हणून ते बऱ्याच वस्तू विकत आणतात, मिठाई आणतात, वेगवेगळ्या प्रसंग साजरे करतात. म्हणजे कुटुंबात भुक्त असते पैसे ते खर्च करतात, हे आपल्याला दिसून येते. कुटुंबासाठी वाटेल तेवढा खर्च करणारे, पण तेवढेच व्यवहारी, ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी ह्याच्यात दिसतात. सातवी गोष्ट जी मला खूप आवडली, कारण मी त्याच परंपरेतला आहे, ते खाण्याचे शौकीन होते. खाण्याचे केवळ शौकीन असणं नव्हे, ते स्वयंपाक करण्यातही फार उत्साहाने भाग घेत असत. आणि नवनवीन पदार्थ जिथून कुठून ऐकला ते तयार करणे, स्वतः स्वयंपाक करणे, या पिढीतली ही अपवादात्मक व्यक्ती आहे. अण्णा ज्या पिढीचे व्यक्ती आहेत त्या पिढीतील व्यक्ती कधीही स्वयंपाकघरात जात नव्हते. जे समोर आलंय ते खाणे किंवा मला हे पाहिजे म्हणून सांगणे आणि केलेलं आणणे. स्वयंपाकघरात फक्त बायको, मुलगी जाईल, मी जाणार नाही. त्यामुळे त्या पिढीत एक अपवादात्मक व्यक्ती असा आहे जो स्वयंपाकघरात तेवढाच आनंद घेतो आणि उत्तमोत्तम पदार्थ स्वतःसाठी, सुनेसाठी, विशेष म्हणजे सुनेला खाऊ पिऊ घालणारा हा अपवादात्मक सासरा मला वाटला. सगळ्यात 8वी गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची मला वाटली, सगळ्या पालकांनी हा आदर्श घ्यायला पाहिजे. मुलामुलीकडून ज्या चुका होतात त्या चुकासाठी त्याला सजा देणे, मारणे हे त्यांच्या रक्तात नाही. उलट ते समजून घेण्याची वृत्ती आहे. याच्यात एक उल्लेख आलेला आहे आणि तो मला फार महत्त्वपूर्ण वाटला आणि प्रत्येक पालकांनी तो आदर्श समोर ठेवावा. उदगीरला त्यांची मुलगी शाळेत जात नव्हती. ती शाळेत जायची म्हणून निघायची आणि कुठंतरी जाऊन बसायची दिवसभर आणि शाळा सुटल्यावर घरी जायची. असे काही दिवस चालले, कधीतरी यांच्या लक्षात आले. ज्या दिवशी लक्षात आलं, मला वाटतं 99% बाप हा मारहाण केला असता, खूप मारला असता, त्रागा केला असता आणि कारण न विचारता तिला खूप मोठी सजा दिली असती. पण अण्णा काय करतात, मूळ कारण समजून घेतात. कशामुळं काही बोलत नाही तिला, एक शब्दाने तिनंच लिहिले आणि ती शाळा बदलतात. ज्या शाळेचा ताणतणाव तिच्या मनावर होता हे लक्षात आलं की शाळा बदलणे म्हणजे आपल्या मुलामुलींना समजून घेणारा हा बाप आहे. अलीकडे मी पुस्तक वाचत होतो, त्यात असं आलं आहे की ज्या दिवशी शाळेतून छडी गायब झाली त्या दिवसापासून राज्यात गुन्हेगारी वाढली. हे कितपत मान्य करावं हा प्रश्न आहे. पण त्या लेखकाचं असं म्हणणं आहे
किंवा छडी बंद झाली की गुन्हेगारी वाढली. कारण छडीमुळे मुलांना धाक असायचा आणि नैतिक मूल्य काय असतात याची जाणीव व्हायची. आता नैतिक मूल्य काय आहेत याची जाणीवच त्यांना नाही. पण आयुष्यात कधी मनोहरच्या लेखनात नाही, कमलाकरच्या लेखनात नाही आणि कुठल्याही नातवाच्या लेखनात नाही की आजोबाने आम्हाला मारलं, वडिलांनी आम्हाला मारलं, असं कुठे. इतका कुटुंबवत्सल बाप मिळणं हे भाग्याचंच लक्षण असतं. नववी आणि शेवटची बाब ही आपल्या संपर्कात येणाऱ्याशी समानतेची वागणूक देणे. आपल्या कुटुंबातला सदस्य मानणे. मला आश्चर्य वाटतं आणि माझ्या वाचनात आजही असं नाही, घरात काम करणाऱ्या स्वयंपाकींनी अत्यंत आत्मीयतेने याच्यात एक लेख लिहिलेले. हे अपवादात्मक उदाहरण आहे. ह्या सर्व गोष्टी जरी असल्या तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या काही मर्यादा आहे. इंग्रजी शब्द आहे प्युअर पर्सनॅलिटी, शुद्ध व्यक्तिमत्व. कुणाचं शुद्ध व्यक्तिमत्व नसतं. आपले मिथ्स असतात, आपल्या कल्पना असतात आणि शुद्ध व्यक्तिमत्व म्हणून आपण केवळ ईश्वराकडे पाहत असतो. त्यामुळं काही ना काही उणिवा व्यक्तिमत्वात असतात प्रत्येकाच्या. त्यात मला जे या पुस्तकाच्या अक्षरातून जाणवलं ते हे की कमलाकरनी लिहिलं की आम्ही 6 भाऊ 3 बहिणी, सध्या 4 भाऊ आहेत. संपूर्ण पुस्तकात फक्त 2 भावाचा उल्लेख आहे. बाकी 2 भावाचा का उल्लेख नाही हे माझ्यासारख्या वाचकाच्या मनात प्रश्न. की तुम्ही कुटुंबात चलात तर संपूर्ण कुटुंबाला आपलं मानलं का? तुम्ही नाही मानलंय. तुम्ही 2 भावाचा कुठंच उल्लेख करत नाही, कमलाकरनी केलेलं नाही. आणि कमलाकर स्वतः लिहितात की 6 पैकी आम्ही चौघं आहोत, तर 4 आहोत तर 2 पुस्तक भरलंय, बाकी 2 काय कारणं असतील ती त्या कुटुंबातल्या व्यक्तींना माहिती. पण एक वाचक म्हणून मला असं वाटतं की या ग्रस्तांनी कुटुंब प्रमुख म्हणून त्या 2 भावाकडे, त्यांच्या कुटुंबाकडे का लक्ष दिलं नाही. आणि पुस्तकात फारसा उल्लेख येत नाही की ते दरवेळी आपल्या मूळ गावी गेले, तिथले प्रश्न समजून घेतले, असा उल्लेख येत नाही. एकदा का ते बाहेर पडले की त्यांनी जवळपास संबंधच तोडल्यासारखा दिसतो. दुसरी मर्यादा, संपूर्ण व्यक्तिमत्व केवळ आणि कुटुंबापर्यंतच मर्यादित आहे. 27 लेखापैकी एकाही लेखात असा उल्लेख नाही की अण्णा आपल्या 5-6 मित्रासोबत गप्पा मारत घरी बसलेले. कुठंच उल्लेख नाही. हे असं का असावं? सार्वजनिक जीवन जवळपास या व्यक्तीला नाही असं माझं मत हे पुस्तक वाचून झालेलं आहे. केवळ कुटुंबाच्या बाहेर नाही. कुणीही यांना मित्र नसावा का असा माझा प्रश्न आहे. कारण मित्र असते तर त्यांचे लेखही यायला पाहिजे होते, ते आलेले नाहीत. आणि कुठंच उल्लेख नाही की आम्ही बसलो, वडिलांचे मित्र आले, त्यांच्यासोबत गप्पा, मैफली सुरू झाल्या. असा जसं आज मनोहरनी एक गोतावळा उभा केलाय तसा गोतावळा त्याने उभा केलेलं दिसून येत नाही. ते आपल्या कुटुंबापर्यंत. आणि मी जर असा शब्द वापरला आणि मी स्वतंत्र वापरायला, ते जातीपर्यंत मर्यादित आहेत, जातीच्या बाहेर फारसे गेलेले नाहीत. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक मोठी उणीव आहे असं मला वाटतं. आणि आता मी ज्या विचाराचा आहे किंवा भागवत किंवा आम्ही समविचारी आहोत, आणखीन एक खटकणारी गोष्ट अशी की आपण लोकशाही व्यवस्थेत राहत आहोत. एक कुटुंब प्रमुख म्हणून आपली काही जबाबदारी असते. लोकशाही मूल्य घरी येणाऱ्या पिढीत कशा प्रकारे रुजतील. शिक्षण क्षेत्रातली ही व्यक्ती आहे. यांनी वेगवेगळ्या इलेक्शनमध्ये काम केलं असेल, पण एकाही ठिकाणी उल्लेख नाही की मतदानाला जाणं आवश्यक आहे, तो आपला धर्म आहे,
फार मोठ्या स्वातंत्र्य संग्रामानंतर आपल्याला हे दिवस लाभलेले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाला मतदान करायला जायलाच हवे असं कुठंही उल्लेख नाही. आचरणातून देखील उल्लेख नाही. हे सर्व आचरणातून तुम्हाला करावं लागेल. तेव्हा कुठंही मला राजकारणाशी संबंध नाही असं सांगणं सगळ्यात चुकीचं आणि लोकशाहीला मारक असं होतं. अलीकडे राजकारण इतक्या घराघरात आलेलं आहे की आता युरोपात असं म्हणणं जातं, टू ईट इज ए ऑल्सो पॉलिटिकल ॲक्ट, टू स्पीक इज अ पॉलिटिकल ॲक्ट. कारण आपण काय खावं हेही राजकारण निश्चित करू लागलेलं आहे. त्यामुळं माझा राजकारणाशी संबंध नाही. कुठल्या राजकीय पक्षाचे असावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मतदानासारखं पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी म्हणून जे संस्कार टाकावे लागतात ते त्यांनी टाकलेले दिसत नाहीत किमान या पुस्तकातून. आणि शेवटची खटकणारी बाब ती त्या पिढीचीच दोष होता. तो माझ्याही वडिलाचा होता. शिक्षणाचं महत्त्व परोपरीने सांगणाऱ्या अण्णांनी आपल्या बायकोला कधीही पाटी पेन्सिल देऊन अक्षर ओळख करून दिली नाही. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात वीक पॉईंट. हा केवळ त्यांचा नाही, माझ्याही वडिलांचा होता. आणि कळू लागल्यानंतर मी वडिलाची बऱ्याचदा भांडलोय. माझे वडील काही फार शिकलेले नव्हते पण साक्षर होते आणि मी पाटी पेन्सिल देऊन आईला शिकवण्याचा प्रयत्न केला. एक जबाबदारी होती तुमची की आपल्या बायकोला किमान व्यवहार समजावा, पेपर वाचावं, तिनं आपल्या परिसराशी परिचित व्हावी. त्यांना हे फार सोपं होतं पण त्यांनी हे कधीही केलेलं नाही. तिला आयुष्यभर अशिक्षित ठेवलं, तिला स्वयंपाकघरापर्यंत मर्यादित ठेवलं, सार्वजनिक जीवनात आणलं नाही. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. तुम्हाला कदाचित वाईट वाटत असेल पण हे जे आहे हे मला या पुस्तकातून जाणवलं की ही अशी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात खटकणारी बाब. निष्कर्ष रूपात आता मी काही सांगणार आहे. कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी जाणते अजाणतेपणे कुटुंबाच्या ममत्वातून त्यांनी निभावली. मला आनंद येत आहे. मनोहर देखील तीच परंपरा पुढे नेत आहे. या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर हे संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर अलीकडे जी ओरड सुरू झालेली आहे की समाज बिघडत चाललेलं आहे, बरंचसं नासत चाललेलं आहे. हे अशा कुटुंबाची ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी असं वाटतं अजून बरंच काही शिल्लक आहे, सर्व काही सरकलेलं नाही. अजून विश्वास ठेवण्या इतपत कुटुंब व्यवस्था किमान भारतात तरी मजबूत आहे. ही कुटुंब व्यवस्था कशा पद्धतीनं उद्ध्वस्त झालेली आहे आणि उद्ध्वस्त कशी झालेली याची 2 उदाहरणं मी आपल्याला देतो. आमचे मित्र भागवतांनी हे ऐकलेलं आहे, कदाचित कुंटेनेही ऐकलेलं असेल. कुंटे हे माझे PhDचे, मी त्यांचा मार्गदर्शक असलो तरी ते माझे अत्यंत आत्मीय मित्र आहेत. 2 घटना मी सांगतो त्या युरोपच्या आहेत. एक ॲलन गिन्सबर्ग नावाचा कवी होता. 1960-65 ज्यावेळी आम्ही तरुण मुलं शिकत होतो त्यावेळी तो जगातल्या सर्व तरुणाचा आयकॉन झाला होता. तो चित्रपटात नव्हता, कुठंच नव्हता, पण तो भारतात आला, बनारसमध्ये राहिला, पुण्यात आला. एके दिवशी कशामुळं न्यूयॉर्कच्या अत्यंत घाईगर्दीच्या चौकात एक नवीन कार त्याने विकत आणली. ती उभी केली, त्याच्यावर पेट्रोल घातलं आणि आपल्या समविचारी मित्रांना घेऊन नाचत टाळ्या वाजत तो गीत गात होता. ते गीत ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येईल. तो म्हणत होता, ही तीच कार आहे जी घेण्यासाठी माझी आई ओव्हर टाईम काम करत होती आणि ती मी ज्यावेळी थकून शाळेतून लहानपणी यायचा त्यावेळी कुलपाला एक शिट्टी लावलेली असायची, शेजारच्या घरात चावी दिलेली आहे, ती घे
आणि फ्रीजमधलं थंड अन्न खा. ही तीच काळ आहे जिनं माझं वात्सल्य हिरावून घेतलेलं आहे. अमेरिकन समाज ज्यावेळी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता त्यावेळेच्या पिढीचे हे उद्गार आहेत आणि त्यांनी त्या संपूर्ण पिढीशी विद्रोह केला होता आणि तो भारतात आला. भारतातली कुटुंब व्यवस्था त्यांनी पाहिली. दुसरं उदाहरण असं की युरोपातल्या एका छोट्या देशात बंगालमधले एक प्रसिद्ध लेखक गेले. तिथं काउंटी पेपर्स निघतात, छोटे छोटे गावातले पेपर. त्या पेपरमध्ये प्रकाशित असं झालं, या गावात भारतातल्या बंगाली भाषेचे एक मोठे लेखक आपल्या मुलीकडे आलेले आहेत. ज्यांना कोणाला संपर्क साधायचा आहे त्यांचा हा फोन नंबर आहे. त्या हे पुस्तक आलेलं आहे बरं. त्या फोनवर एकदा एकाचा फोन येतो आणि त्या लेखकाला ते विनंती करतात की तुम्ही माझ्या बंगल्यावर या, मी तुम्हाला घ्यायला जातो. ते जातात. आलिशान बंगला, इतके मशीन, इतकं समृद्धी, कल्पनेच्या बाहेर. तो गुग होतो. सगळं दाखवतात. पाहिलं ना तुम्ही सगळे? हो. कशामुळे बोलवलं तुम्हाला? मला ही समृद्धी दाखवायला. ते म्हणाले माझं ऐका तुम्ही. इथून केवळ 4 मैलावर माझी मुलगी राहते. मी तिला फोन करतो, बेटा ये, तुझ्या आजची कॉफी प्यायची. ती काय म्हणते? ते घर उभं करण्यासाठी, ते मशीन घेण्यासाठी, ती कार घेण्यासाठी माझं वात्सल्य तुम्ही बर्बाद केलं. मला कधी माझा हात धरून तुम्ही सर्कसला नेला नाही, कधी माझे लाड नाही केला. कशाला येऊ मी तुमच्याकडे? तर ते म्हणतात तुम्ही भारतात जाऊन सांगा की कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व काय. भौतिक वस्तूंच्या नादी लागून रक्ताचे संबंध कसे दूर झाले हा त्याचा पुरावा. मित्रो, अशी स्थिती युरोपमध्ये 1960-65च्या काळात होती. सर्व समाजशास्त्री एकत्र बसले आणि त्यानंतर युरोपच्या महिलांनी असा निर्णय घेतला की मुलगा मुलगी 5-6 वर्षाचा होईपर्यंत आपण सर्व्हिस करायची नाही, नंतर करायची. ती मुलं समजूतात. आत्ता ती कुटुंब व्यवस्था हळूहळू आकार घेऊ लागलेली. भारतात फार वेगळं घडतंय. भारतात आजही भौतिक वस्तूंच्या मागे लागून बहिणीपासून, भावापासून दूर राहणं, त्यांना आर्थिक मदत न करणं, त्यांच्या अडीअडचणीसाठी न जाणं, अशा घटना दिवसेंदिवस घडतात. दुसरी बाब या पुस्तकावरून मला एक लक्षात आली. यासाठी मनोहर आणि त्यांच्या पत्नीचं करावं तितकं कौतुक कमी आहे. कारण एका वयानंतर घरातील वृद्ध स्त्री पुरुष हे घरातल्या तरुण पिढीला जड होतात. ते कसे बाहेर पडतील याचा ते प्रयत्न करतात. या देशात 1960 नंतर वृद्धाश्रमाची संख्या वाढू लागलेली. NSSचा अधिकारी म्हणून एकेकाळी मी अनेक वृद्धाश्रमांना भेटी दिलेल्या आहेत. काय आढळून आलं मला? कशामुळे हे चाललेलं आहे? कुटुंब व्यवस्था अशी उद्ध्वस्त का होऊ लागलेली? का माणसं घरातली जड झालेली आहेत? त्यानंतर लातूरचे आणि अनेक ठिकाणचे वृद्ध, काही विचित्र, काही निष्कर्ष माझ्या जे पाहण्यात आले ते तुम्हाला सांगतो मी. या संपूर्ण वृद्धाश्रममध्ये मारवाडी समाजाचा एकही पुरुष, एकही स्त्री नाही. मुसलमानाचा एकही स्त्री पुरुष नाही. व्यापारी समाजातले नाही, शेतकरी समाजातले नाही. आहेत ते सर्व मध्यमवर्गीय नोकरदार मंडळीचे आईवडील. का शहरातलं एक ठीक आहे, 1 BHK मध्ये राहणाऱ्याला आईवडिलांना राहायला जागा नाही म्हणून वृद्धाश्रमात. पण टाउनशिपमध्ये राहणारे जे शहरं नाहीत आणि ग्रामीण भागही नाही अशी लातूरसारखी जी शहरं आहेत तिथंही वृद्धाश्रम उघडावं हे फार विचित्र आहे. हे होण्याचं कारण 2 पिढीतला संघर्ष हा अटळ असतो. पहिली जुनी पिढी नवी पिढीला समजून घेण्यास असमर्थ असते आणि नवीन पिढी जुनी पिढीला समजण्यास अवघड असते. वृद्धाश्रम होण्यामागचं एक महत्त्वाचं मानसशास्त्रीय कारण हे की तरुणपणात
तुम्ही तुमच्या मुलाशी कसा व्यवहार करता. तरुणपणी जर तुम्ही तुमच्या मुलाशी सतत रागाने मारपीट करत असाल, त्याच्या चुका समजून घेण्यापेक्षा त्याला मारत असाल किंवा आपल्याच याच्यात मग्न असाल, आठवड्यातून एखाद दिवस मुलाशी 5-10 वाक्य बोलत असाल, तर असा मुलगा आयुष्याच्या अखेरीस तुम्हाला का म्हणून सांभाळावं. कधीतरी त्याच्यासोबत बोलणे, कधीतरी त्याचे लाड करणे, त्याच्या हौशी पूर्ण करणे. जे तरुण मंडळी आयुष्यात आपल्या तारुण्यात आपल्या मुलांचे लाड पुरवतात, त्यांना प्रेम देतात, त्यांच्यासोबत सतत संवाद साधतात, तो मुलगा त्यांना कधीही अंतर देणार नाही. पण जो बाप आपल्या मुलांची उपेक्षा करतो, तो मात्र नंतरच्या वयात त्यांच्याबद्दल त्याच्या मनात काहीच आत्मीयता राहत नाही. कारण काय केलं याने माझ्यासाठी, फक्त जेवण पाहू घातलं ना, त्याच्याशिवाय काय. जो भावनिक आधार हवा असतो, हे माझे निष्कर्ष नाहीत, मानसशास्त्रज्ञांचे निष्कर्ष, की वृद्धाश्रम वाढवण्याचं एक कारण या त्या ज्या वृद्धाश्रममध्ये राहतात. आणि मी काही वृद्धाश्रममध्ये वृद्धांना हा प्रश्न विचारला, काय हो तरुणपणी तुम्ही काय करत होता. नगरमधल्या वृद्धाश्रमातला एक व्यक्ती तर माझ्यावर खूप चिडला. तो आयोजकांना बोलवला ना, हाकलून द्या म्हणून. तो होता क्लास 1 ऑफिसर. मी सुरुवातीला त्याला प्रश्न विचारायची सुरुवात केली, तर तो मोठ्या इझी टाईप पूर्ण, हे पहा तारुण्य माझं फार मस्तीत गेलेलं आहे. मी आठवड्यातून 5 दिवस बाहेर जेवण करायचं, मला पार्ट्या द्यायच्या, माझ्या हातात खूप अधिकार होते, घरी मी कधीतरी रात्री जायचा. ते स्वतः सांगू लागले. मग मला लक्षात आलं, म्हटलं म्हणून तुम्ही वृद्धाश्रमात. तो चिडला. मी म्हटलं हे पहा, तुम्ही तुमच्या तारुण्यात तुम्ही तुमच्या मुलामुलीकडे, तुमच्या बायकोकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाही, याचे परिणाम तुम्ही भोगू लागलात. मला इतका मोठा पेन्शन मिळतं तरी त्यांनी मला हाकललं. तुमचा पैसा घेऊन काय करायचं. माझी जी भावनिक गरज ज्या काळात होती त्याची पूर्तता तुम्ही जर करत असाल तर मी तुम्हाला का म्हणून सांभाळाल. हा या पिढीचा प्रश्न आहे. त्यामुळं याला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळं मी मनोहर आणि त्यांच्या पत्नीचं, अण्णाच्या सोनेचं कौतुक याच्यासाठी करतो की त्यांना अखेरच्या श्वासापर्यंत प्राणापलीकडे जपलं. याला कारण अण्णांनी लहानपणी त्यांना ज्याप्रमाणे जपलं, सुनेचं ज्याप्रमाणे कौतुक केलं, त्याचा तो परिणाम होता. आणि त्यामुळं आपण सर्वजण आत्मपरीक्षण करावं एवढीच इच्छा. एक अभिनव पुस्तक त्यांनी संपादित केलं. हे पुस्तक अनेकापर्यंत जावं, या व्यक्तिमत्वाच्या मर्यादा जरी असल्या तरी त्यांनी आपल्या परीनं एक कुटुंब उभं केलेलं आहे. म्हणून मी या माझे मित्र कमलाकर यांचंही अभिनंदन करतो. आणि माझ्या मनात खटकणारे जे प्रश्न आहेत ते मी सांगून मोकळा झालेलो आहे. मित्रो, या प्रसंगी आपल्याशी संवाद साधण्याची एक संधी मनोहरने उपलब्ध करून दिली, याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि शेवटी अगदी संक्षिप्त असा माझा मी परिचय करून देतो, कारण भागवतांचंही म्हणणं होतं, माझा परिचय मी करून द्यावा. माझा परिचय इतरांनी करून दिल्यानंतर त्याच्या श्रद्धेचा भाग असतो, म्हणून मी ते टाळले. माझा जन्म गुलबर्ग्याचा, जुन्या निजाम राज्याचा, कर्नाटकचा मी म्हणत नाही, कारण मी 7वीत आल्यानंतर कर्नाटक राज्य अस्तित्वात आलं. अत्यंत दरिद्री कुटुंबातला, 5 भाऊ 4 बहिणी, आई वडील 11 जण, 10 बाय 10च्या खोलीत आम्ही राहत होतो. तिथं स्वयंपाकघर, तिथं सगळं. इतकी प्रतिकूल परिस्थिती. वयाच्या 7व्या वर्षापासून मी मजुरी करायचा. सगळेच भाऊ बहीण आम्ही मजुरी करायला जायचो. पानाच्या दुकानाखाली बसून पानाची देठं कापून देणे, सुपारी कापून देणे, इथपासून ते उन्हाळ्यात किंवा दीपावलीच्या पूर्वी घराघरात जाऊन चुना लावणे, ही सगळी कामं मी केलेली. हे करत असताना शाळेत मी सतत पहिल्या वर्गात असायचा. अतिशयोक्ती म्हणून नव्हे, पण
त्यावेळेच्या PUCमध्ये संपूर्ण कर्नाटकात बायोलॉजी ग्रुपमध्ये मी पहिला होतो आणि हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषेतल्या ग्रुपमध्ये मी कर्नाटकात पहिला होतो. पण मी मेडिकल होऊ शकलो नाही. मेडिकलमध्ये फॉर्म भरला असता तर पहिलं नाव माझं आलं असतं. पण त्यावेळी गुलबर्ग्याला मेडिकल कॉलेज नव्हतं, ते धारवाडला होतं. रेल्वेनी जाण्यासाठी पैसे देखील नव्हते. त्यावेळी पोस्टात एक नियम होता, मॅट्रिकला जो फर्स्ट क्लास येतो त्याला नोकरी मिळायची पोस्टात 6 महिन्यात. मी पोस्टाच्या चक्रा मारत होतो आणि मला हे स्पष्ट होतं की माझं उच्च शिक्षण होऊच शकणार नाही, इतकं दारिद्र्य घरी आहे. 4थीपासून मला बर्सरी नावाची एक मेरिट शिष्यवृत्ती मिळायची मॅट्रिकपर्यंत. माझ्या काही मित्रांनी जे माझ्यावर खूप प्रेम करत होते त्यांनी ₹1, ₹2, ₹10 जमा करून मला BSc प्रवेश दिला. आधेमध्ये मी जायचा, माझी फारशी इच्छा, मी पोस्टात जास्त चक्रा मारायचो. 1960च्या ऑक्टोबर महिन्यात गव्हर्मेंट कॉलेज गुलबर्ग्याच्या नोटीस बोर्डवर एक नोटीस लागली की भारत सरकारने संपूर्ण देशातून 10 तरुण मुलांची निवड केलेली आहे हिंदीच्या अभ्यासासाठी. दरमहा ₹75. त्यावेळी ऑफिसमधल्या क्लर्कला ₹60 पगार असायचा. मला पोस्टात नोकरी लागली असती तर ₹70 पगार झाला. मला दरमहा ₹75ची शिष्यवृत्ती होती MA करेपर्यंत. आणि मला माझ्या मित्राने म्हणून सांगितलं, अरे तू देशातल्या 10व्या मुलापैकी एक आहेस, जा जा प्राचार्य बोलवत आहे. प्राचार्याने अभिनंदन केलं. प्रश्न एक अवघड टेक्निकल असा होता. मी BScचा विद्यार्थी, BAमध्येच हिंदी घेता येतं. मला फॅकल्टी बदलायची होती. आमचे प्राचार्य कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाडच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीचे सदस्य होते. मराठीतल्या एका प्राध्यापकाच्या घरी जाऊन रडून मी ही सगळी परिस्थिती सांगितली. प्राचार्यांनी, ते प्राचार्य होते फारसी, त्यांना फक्त इंग्रजी यायचं, दुसरी भाषा समजत नसेल. तर त्या मराठी प्राध्यापकांनी प्राचार्यांना समजावून दाखवलं की याला फॅकल्टी चेंज करून द्या, तेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण होईल, नाहीतर हा शिकणार नाही. देशातल्या 10 पैकी पहिल्या 2 क्रमांकाचा आहे. प्राचार्यांनी एक्झिक्युटिव्हमध्ये विशेष प्रस्ताव मांडला, त्यांना समजावून दाखवलं, फॅकल्टी बदलण्यात आली. मी BAमध्ये आलो, BA झालं. केंद्र सरकारने पुन्हा सूचना दिली, हिंदी प्रदेशातून MA कराल तर ₹50ची वाढ होईल, अहिंदी भागातून MA कराल तर 75च्या ऐवजी 100 मिळतील, तिथं गेलात तर 125 मिळतील. मी वडिलांना सांगितलं, आतापर्यंत मी तुम्हाला 75 देत होतो, आताही मी देईन, मला उत्तरेत जाऊ द्या, मी ₹50 भागवेन. आणि मी तिथं ₹50 अलाहाबादसारख्या ठिकाणी जिथं टेम्परेचर मायनसपर्यंत जायचं, तिथं सोलापूर चादर पांघरून घेऊन मी राहायचा. पाहायला मुलं यायची. अशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदी भाषी प्रदेशात हिंदी मुलामुलींच्या स्पर्धेत मी विद्यापीठात 3रा आलो, प्रथम श्रेणी मिळाली. आयुष्यात पहिला इंटरव्ह्यू दयानंद कॉलेज लातूरमध्ये दिला. 40 स्पर्धक होते मला. ज्या दिवशी मी आलो, एका मित्राची पॅन्ट, एका मित्राचा हा शर्ट आणि फक्त जाण्या येण्याचा खर्च. मी रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्र काढली, सकाळी इंटरव्ह्यू दिला. 40मधून माझी निवड झाली. त्यापासून मी इथंच आहे. मी हिंदी शिकावं याचा निर्णय मी नाही घेतला, भारत सरकारने घेतला. भारत सरकारने घेतला म्हणून मी हिंदी MAकडे वळलो. नाहीतर मुळात मी विज्ञानाचा विद्यार्थी, मुळात मेडिकलमध्ये माझं सगळ्यात जास्त आवड. पण ते सर्व दारिद्र्यामुळे दूर गेलं. या दारिद्र्यातून गेल्यामुळे पैसा किती महत्त्वाचा असतो, किती श्रम करावे लागतात हे मला माहीत आहे. त्यामुळं माझी बांधिलकी ही मजुरांशी आहे, सामान्य माणसाशी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ज्या ज्यावेळी आंदोलने लातूरमध्ये झाली, त्यावेळी गांधी चौकपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत त्या आंदोलनात भाग घेऊन घोषणा देत मी फिरलेलो आहे. त्यामुळे मी 1975पर्यंत
लातूरातल्या सगळ्या पुरोगामी आंदोलनात अग्रभागी होतो. नंतर जीवनाचे संदर्भ वेगवेगळे झाले. मी लेखनाकडे वळलो. माझी हिंदीत जवळपास 70 पुस्तकं आहेत. माझा सगळ्यात मोठा वाचक वर्ग हा बिहार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आहे. माझा सर्वोच्च सन्मान भारत सरकारने 5 लाख रुपये देऊन 2016 केलेले. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने हिंदी मराठीतला दूत म्हणून 1 लाख रुपये पुरस्कार देऊन माझा सन्मान केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने 2दा माझा सन्मान केला आहे, सर्वोच्च पुरस्कार 1 लाख देऊन. हे सर्व मी माझ्या गुणवत्तेवर मिळवलेलं आहे. जात आणि धर्म हे काय असतात याची कुठले संस्कार मजुरावर होत नसतात. आम्ही मजुरापैकी. मॅट्रिकचा फॉर्म भरताना घरी मी परत आलो आई वडिलांना विचारण्यासाठी की आपली जात काय, जात भरायची. त्यावेळी माझे मित्र सगळ्या जाती धर्मातले अत्यंत आत्मीय असे मित्र. त्यामुळे वर्गात 50% सवर्ण जरी असले तरी मी ओबीसीतून आलेला वर्गात सर्वात पहिला असायचा. आणि विलक्षण प्रेम माझ्या मित्रांनी माझ्यावर केलेलं आहे. त्यांच्यापुढेच मी उभा आहे. लातूरला आल्यानंतर ही मित्रमंडळी माझ्या अवतीभोवती जमली. मी डोकात रबणारा माणूस आहे. लिहिण्यात माझं खूप आवड आहे. मराठीत हिंदीत भरपूर मी लिहिलेलं आहे. आजही 84व्या वर्षी मी वाचन आणि लेखन करीत असतो. इतका लांबलचक परिचय मी कधीच देत नसतो. माझे मित्र भागवत यांचा आग्रह होता तुम्ही जरा विस्ताराने परिचय द्या. पण हे परिचय ऐकल्यानंतर मी मूळ ज्या विषयावर बोललोय ते मात्र आपण विसरू नका एवढे विनंती. महाराष्ट्राच्या बाहेर देशात आणि देशाच्या बाहेर कुठे कुठे व्याख्याने दिले ते एक सांगा. बहुतेक 2012 की 13 मला आठवत नाही, पाकिस्तानातल्या एका NGOनी मला व्याख्यानासाठी बोलावलं. लातूरपासून कराचीपर्यंत सर्व खर्च. आणि तिथं मी 7 दिवस होतो. मी त्यांना अट घातली होती मी एकटा येणार नाही, माझी पत्नी सोबत राहील. त्याने खूप उत्साहाने हे स्वीकार केलं. मी तिथे 7 दिवस होतो. तिथं मी आंबेडकरांच्यावर व्याख्यानं दिली. त्यानंतर युरोपातले 8-10 देश मी फिरून आलो आहे. भारतातल्या जवळपास अनेक विद्यापीठातून माझी व्याख्यानं झाली. माझ्या एका व्याख्यानासाठी आजही विद्यापीठ 20-25 हजार खर्च करायला तयार असते. कारण मागील काही वर्षापासून मी फक्त विमानाने प्रवास करतो. चांगल्या हॉटेलात उतरवतात. पण गेल्या 2 वर्षापासून मी सार्वजनिक जीवन बंद केलेलं आहे. आता मी शांतिनिकेतनमध्ये माझी 5 व्याख्यानं झाली. JNU विद्यापीठात झाली, दिल्ली विद्यापीठात झाली, लखनौमध्ये झाली. तर किती मी सांगू. त्यानंतर मी आता थांबलो आहे. सर्व मोहापासून मुक्त होऊन मी आता फक्त टेबलवर करत असतो. धन्यवाद. सर सायन्सचे पाणी विद्यार्थी द्या. त्याचा मी हे आहे सर. मी एकदा बोलवलो होतो बसवेश्वर कॉलेजमध्ये सायन्सच्या मुलांसमोर बोलायला. अच्छा अच्छा. तिथे असं कधीच वाटलं नव्हतं की त्या भाषणात असं वाटलं नाही की तुम्ही याचे विद्यार्थी आहेत म्हणून.